आहे. प्रेज द लॉर्ड. देव आम्ही कुठे आहोत, आता आम्ही इथे या ठिकाणी बसलोय, हे सुद्धा देव पाहतोय. आज या वचनातून आपण शिकणार आहोत, हे सुद्धा देव पाहतोय. म्हणून मला तुम्हाला सांगायला आवडेल का तुम्ही देव मला पाहतोय म्हणून तुम्ही या. आमेन. याचं प्रतिफळ देव आम्हाला देणार आहे. एका वचनात पहिल्यांदा मी वचन घेणार आहे, पण पहिले प्रार्थना करूया. पिता परमेश्वरा, प्रभू येशूच्या नावात आम्ही या ठिकाणी आम्ही जी भक्ती केली, तू आशीर्वादित केली, ती धुपासारखी तुझ्यापर्यंत पोहोचली. आम्ही तुला करोडो धन्यवाद देतो. आता जे काही आम्ही वचन घेऊ प्रभू, आजच्या वचनांद्वारे प्रभू आम्हाला प्रत्येकाला स्पर्श कर, आमच्याशी बोल. पवित्र आत्मा आमच्यामध्ये कार्य करो. ओठ आमचे असू दे, पण शब्द प्रभू तुझे असू दे. पवित्र आत्मा तू आम्हाला चालव प्रभू, शिकव प्रभू, आणि आमच्या जीवनाद्वारे तुझं गौरव होऊ. पवित्र आत्मा मी स्वतःला तुझ्या हातात समर्पित करते. प्रभू येशूच्या नावात प्रार्थना करते. आमेन. प्रेज द लॉर्ड. बोले येशू मसीह की जय. बायबल मध्ये दिलेलं आहे की प्रभू येशू ज्या वेळेस आपल्या दूतासहित परत इकडे येणार आहे, त्यावेळेस आम्हाला प्रत्येकाला आमचं फळ देणार आहे. काय देणार आहे? फळ देणार आहे. आणि म्हणून आपण काढूया वचन, मत्ते शुभवर्तमान 16 अध्याय. मत्ते शुभवर्तमान 16 अध्याय काढूया आपण वचन. मत्ते शुभवर्तमान 16 अध्याय. म्हणून जोपर्यंत आम्ही या पृथ्वीवर आहोत, तोपर्यंत आम्ही देवाला शोधणारे, आम्ही देवाची भक्ती करणारे, आम्ही देवाला उंच करणारे, आम्ही देवाला स्तवन करणारे असे लोक आम्ही असलं पाहिजे. मत्ते शुभवर्तमान 16 अध्याय काढला सर्वांनी? 16 अध्याय आणि 27 वचन वाचा कोणीतरी. कारण मनुष्याचा पुत्र आपल्या बापाच्या वैभवात आपल्या दूतांसहित येणार आहे, आणि तेव्हा तो प्रत्येकाला त्याच्या त्याच्या कामाप्रमाणे फळ देईल. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं की मनुष्याचा पुत्र आपल्या बापाच्या वैभवात आपल्या दूतांसहित येणार आहे. कसं येणार आहे? दूतांसहित. आणि बायबल सांगतं तेव्हा तो प्रत्येकाला त्याच्या त्याच्या कामांप्रमाणे फळ देईल. हालेलुया. प्रभू येशू येईल आणि आपल्या कामाप्रमाणे फळ देईल. आता आम्हाला ठरवायचं आहे आम्ही काम करायचं का नाही करायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून मला तुम्हाला ह्या वचनातून सांगायचं आहे का देव आम्हाला पाहतोय. आमच्याकडे देवाची दृष्टी आहे आणि तो आम्हाला त्याचं फळ देणार आहे. आमेन. आमेन. जेव्हा तो परत येईल, आपल्या दूतांसहित येईल, प्रत्येकाला त्याच्या कामाचं फळ देईल. हालेलुया. आणि जर तुम्ही पुढच्या वचनामध्ये काढायचं नाही, बायबल सांगितलेलं आहे कोण प्रभू येशू ख्रिस्त हा तो खडक आहे, कोपऱ्याचा खडक, तो पाया आहे. त्या पायावर कोण काय वाहतय, ज्याचं काम टिकून राहील, ज्याचं काम टिकून राहील त्यालाच आशीर्वाद मिळेल. कारण त्या पायावर कोणी धसकट, कोणी गवत, कोणी सोने, कोणी रुपे. म्हणजे काही लोक काय करतात, उगाच करायचं म्हणून प्रार्थना करायच्या, यायचं म्हणून यायचं, किंवा बसायचं म्हणून बसायचं, देवाची सेवा करायची म्हणून करायचं, दुसरी करतात म्हणून मला करायचंय. असं आता आम्हाला करायचं नाही. आम्हाला आशेने करायचे. बायबल सांगते आशेने पेरणी करा. प्रेज द लॉर्ड. आशेने पेरणी करा, कारण मी खूप मोठी कापणी करणार आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगते की त्याच्या दूतासहित तो पुन्हा येईल, प्रत्येकाला त्याच्या कामाप्रमाणे तो फळ देईल. हालेलुया. आणि बायबल सांगतं की ते फळ किती मोठं असणार आहे. आज आम्हाला काय मिळते, काही नाही मिळते, जरी आज तुम्ही त्याकडे लक्ष नाही लावलं तरी चालेल, पण त्यावेळेस आम्हाला जे तो फळ देणार आहे त्याकडे लावलं तर खूपच चांगलं होईल. प्रेज द लॉर्ड. प्रत्येकाला तो आपल्या कामाचं फळ देणार आहे. म्हणून आज असं विचार करू नका, अरे मी प्रार्थना करत आहे, मी देवाच्या उपस्थितीमध्ये येत आहे, मी वचनात वाढत आहे, किंवा मी देवाला इतका सारा वेळ देत आहे, मी देवासाठी एवढं सर्व करत आहे, माझं फळ कुठं आहे? प्रेज द लॉर्ड. फळ द्यायला समर्थ आहे, फळ देणारा समर्थ आहे. त्याने तुम्हाला पाहिलेलं आहे, त्यांनी तुमची तळमळ पाहिलेली आहे, तुमचं हृदय त्यांनी पाहिलेलं आहे, तुमचं मन त्यांनी पाहिलेलं आहे,
तुमचे अश्रू त्यांनी पाहिलेला आहे. तो आम्हापासून कुणापासून एक वेगळा नाहीये, लांब नाहीये. तो फळ देणारच आहे. Praise the Lord. तो फळ देणारच आहे. अशा विश्वासाने आपण एकत्र येऊ की आमचा देव आम्हाला फळ देईल. आणि आम्हाला तो पाहतोय. आज आम्ही या ठिकाणी बसलोय, देवाची भक्ती केली, आम्ही देवाचं वचन आता ऐकत आहोत. त्याचं फळ सुद्धा मला आणि तुम्हाला मिळणार आहे. आम्ही तरी इथल्या इथं येऊन बसलोय, पण तुम्ही लांबून उन्हातून आले. माझ्यापेक्षा तुम्हाला मोठं फळ मिळणार आहे. आमेन. Praise the Lord. हालेलुया. तुम्ही कोणत्या त्रासातून आले असाल, तुम्ही कोणत्या कष्टातून आले असाल, तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टीला तोंड द्यावं लागलं असेल, ते सर्व प्रभूने पाहिले. आमची सोनवणे आंटी चालत चालत आल्यात, खूप लांब राहतात. ते प्रभूने सर्व पाहिलंय हालेलुया. आणि त्याचं फळ प्रभू आम्हाला देणार आहे. आमेन. स्तोत्र संहिता 139 अध्याय काढूया. स्तोत्र संहिता 139 अध्याय. आज आपण बघत आहोत त्या देवाची नजर आमच्याकडे आहे. प्रेज द लॉर्ड. स्तोत्र संहिता 139 अध्याय. स्तोत्र संहिता 139 अध्याय काढलं सर्वांनी. पहिलं वचन बघा. हे परमेश्वरा, तू मला शोधले आहे आणि ओळखले आहे. कोणी आम्हाला शोधलंय? किती मोठी गोष्ट आहे. परमेश्वराने आम्हाला शोधावं. बायबल सांगतं प्रभू येशू काय म्हटला? मी हरवल्यांना शोधायला आलेलो आहे. मी हरवल्यांना शोधायला आलेला आहे. आणि त्याने आम्हाला शोधलंय म्हणून आज आम्ही इथे आहोत. इतर लोकांना नाही शोधलं बरं का, आपल्याला शोधले त्यांनी. प्रेज द लॉर्ड. आणि पुढचं वचन. तू माझे बसणे, माझे उठणे जाणतोस. तू दुरून माझे मनोगत समजतोस. तू माझी वाट, माझे निजणे शोधून पाहतोस. माझे सर्व मार्ग तुला ठाऊक आहे. प्रेज द लॉर्ड. तू माझं बसणं जाणतो, माझं उठणं जाणतो, माझे मनोगत पण तू समजतो. माझ्या मनात काय चाललंय, माझ्या हृदयात काय चाललंय. तू माझी वाट आणि माझे निजणं पण शोधून पाहतो. माझे सर्व मार्ग तुला, मी कुठं जातो, मी काय करतो, सर्व काही तुला ठाऊक आहे. देवापासून कोण लपू शकेल? प्रेज द लॉर्ड. बायबल मध्ये दिले, ही पृथ्वी परमेश्वरासाठी पोहरा माहिती पाणी काढतो तो, विहिरीतून पाणी काढतो, त्या पोहऱ्यातल्या बिंदू सारखी ही पृथ्वी प्रभूच्या नजरेत पोहऱ्यातल्या बिंदू सारखी आहे असं वचनात दिलेलं आहे. एका सेवकाला दृष्टांत झालं. त्यांनी देवाच्या हातामध्ये ते 7 तारे पाहिले. एका ताऱ्यामध्ये 70 पृथ्वी मावतील असं तो एक तारा आहे. मग आपण ती पृथ्वी देवाच्या साठी एकदम छोट्याशा कणा इतकी आहे. देवासाठी ती मोहरीच्या दाण्या इतकी असेल, मग ती परमेश्वराची नजर कशा प्रकारे आपल्यावर असेल विचार करा. कशा प्रकारे. आता हा पेन आहे, हा पेन आपल्या हातात घेतला, सगळा पेन आपल्याला दिसतोय की नाही? अशा प्रकारे परमेश्वर आहे आणि परमेश्वराच्या हातात अशी पृथ्वी आहे. प्रेज द लॉर्ड. आणि बायबल काय सांगितलेलं आहे की तू माझं सर्व काही पाहतोस, तुला सर्व माझे मार्ग ठाऊक आहे. म्हणून आज जर आपण या ठिकाणी एकत्र आलोय, देवाची भक्ती करत आहोत, आपण इतर लोकांसाठी प्रार्थना करणार आहोत, आपण एकमेकांचे ओझे वाढणार आहोत, काय देव हे पाहणार नाही का? येस. तो उठणं, बसणं, निजणं, येणं, जाणं सगळं तो पाहतोय. हृदयातली गोष्ट पण त्याला माहितीये. पुढचं वचन. आणि 4, पहा हे परमेश्वरा, तू पूर्णपणे जाणत नाही असं एकही वाक्य माझ्या जिभेत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बापरे, माझ्या मुखातून जे शब्द निघत नाही असं एक पण नाही, असं जे जाणत नाही माझा देव असं एकही वाक्य नाही. तू माझ्या जिभेतला प्रत्येक वाक्य तुला माहितीये, प्रत्येक शब्द तुला माहितीये. लक्षपूर्वक ऐका. हे परमेश्वरा, तू पूर्णपणे जाणत नाही असं एकही वाक्य माझ्या जिभेत नाही. तो वाईट वाक्य पण ऐकतो आणि चांगला वाक्य पण ऐकतो बरं का. वाईट शब्द पण ऐकतो आणि चांगले शब्द ऐकतो. म्हणून दिवसभरातून सगळ्यात चांगले शब्द बोलत जा. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण प्रभू सर्वच
आमचे शब्द ऐकतोय. तुम्ही शिव्या दिल्या तरी तो ऐकतोय. तुम्ही कुणाला आशीर्वाद दिला तरी तो ऐकतोय. तुम्ही कुणासाठी प्रार्थना केली तरी तो ऐकतोय. तुम्ही कुणासाठी वाईट निंदा केली तरी तो ऐकतोय. मी सुरुवातीचं वचन काय घेतलं माहिती? जेव्हा तो दूतासहित परत येईल आमच्या कामाचं तो फळ देईल. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. आज आम्हाला ठरवायचंय माझ्या मुखातून मला काय काढायचं काय नाही ते, कारण माझा परमेश्वर ते ऐकतोय. असं आता विसरून जाऊच नका का देव मला पाहत नाही. एका सेविका म्हटली होती, मी ऐकलं होतं सीसीटीव्ही कॅमेरे असतात ना, माहिती सीसीटीव्ही कॅमेरे मोठ्या मोठ्या घरांमध्ये बंगल्यांमध्ये लावलेले असतात, हॉटेलमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, त्याची नजर आमच्या कॅमेऱ्यावर किंवा आमच्यावर असते, ते कॅमेऱ्याची नजर. तशी आमच्यावर त्या देवाची नजर आहे. उठणं बसणं निजणं, मुखातला शब्द, हृदयातला अंतःकरणातल्या सगळ्या गोष्टी. म्हणून मी जेव्हा प्रभूला कळालं ना, म्हटलं देवा फक्त तुझ्यासाठी जगायचं. Praise the Lord. हालेलुया. फक्त तुझ्यासाठी जगायचे प्रभू, फक्त तुझ्यासाठी जगायचे. कारण मला माहिती ना माझा प्रभू माझं हृदय पाहतोय. Praise the Lord. हालेलुया. आणि बायबल सांगतं की आमच्या जिभेतला एकही वाक्य नाही का त्याला माहित नाही. म्हणून आमच्या मुखातून शब्द काढताना विचार करून काढा. तुमच्या शब्दामध्ये जीवन किंवा मरण आहे असं दिलं नीतिसूत्रामध्ये. आपण काढणार नाही तर तुझ्या जिभेवर काय आहे? मरण आणि जीवन. तिची आवड धरणारे तिचे फळ खातील. कधीही आमच्या जिभेवर वाईट गोष्टी निवडू नका, चुकीच्या गोष्टी निवडू नका. जिभेने चांगल्याच गोष्टी निवडा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढचं वचन वाचूया. आणि 5वं, तू मला मागून पुढून वेढले आहे, तू आपला हात माझ्यावर ठेवला आहे. मागून पुढून सगळं, आपली नजर तर मागं जात पण नाही, आपल्या पाठीमागं, पण आपल्या देवाने ते मागून पुढून आपल्याला वेढलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपल्याला काय केलेलं आहे? मागून पुढून वेढलेलं आहे. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, देवावर जितका भरोसा ठेवता येईल तितका भरोसा ठेवा. जितका विश्वास करता येईल तितका विश्वास ठेवा, कारण तुमचा विश्वास तो पाहतोय. तुमच्या विश्वासाचं प्रतिफळ मिळायला वाचून राहणार नाही. प्रेज द लॉर्ड. आणि बायबल सांगतं की त्याने आम्हाला मागून पुढून वेढलेलं आहे. तू आपला हात पण माझ्यावर ठेवला आहे. माझ्यावर कोणाचा हात आहे? देवाचा हात. पुढं असले ज्ञान मला फार आश्चर्याचं आहे, ते उंच आहे, ते मला प्राप्त व्हायचं नाही. तुझ्या आत्म्यापासून मी कुठे जाऊ? तुझ्या समक्षतेपासून मी कुठे पळू? मी आकाशात चढलो तरी तिथे तू आहे, मृत्यूलोकात आपले अंतरून घातले तरी तिथे तू आहे. प्रभू म्हणतो की मी सगळीकडेच आहे. बघा ह्या स्तोत्रसंहिता लिहिणाऱ्यांनी कशा प्रकारे देवाला ओळखलंय. मी वरती स्वर्गात चढलो तिथं तू आहे, मृत्यूलोकात अंतरून घातलं तिथं तू आहे, मला मागून पुढून तू वेढलेला आहे. बापरे, आमचे लोक तरी आमच्यापासून दूर जातील, आम्हाला सोडतील, पण त्या देवाने मागून पुढून वेढलेले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मागून पुढून आम्हाला वेढलेलं आहे. वेढलेलं आहे. आणि म्हणून बायबलमध्ये दिलेलं आहे की आज आम्हाला एक गोष्ट शिकायचं आहे की आमचं येणं, आमच्या प्रार्थना करणं, देवासाठी आम्ही काम करणं हे व्यर्थ नाही. त्याचं कामाचं फळ आम्हाला देणार आहे. तो जेव्हा येईल आम्हाला, अजून त्याने आम्हाला या जगात ठेवलेलं आहे. आता तुम्ही सकाळी कालची एक बातमी होती, एक खंडागळे आजी होती आणि त्यांच्याकडे प्रार्थनेला जायचो, देवाने तिचं मरता मरता तिला वाचवलं. मरता मरता वाचवलं तिला. म्हणजे डॉक्टरने सांगितलं होतं जा तिला घेऊन जा, खाऊ पिऊ घाला, कारण आता ती काही दिवसामध्ये जाणार. झाली त्याला 1.5 वर्ष होत आला, त्याला 1.5 वर्ष होत आले. जेव्हा आम्ही प्रार्थना केली ती अजूनपर्यंत ठणठणी चांगली फिरते, चालते, मोकळी, एकदम छान. प्रार्थनेच्या द्वारे देवाने तिला पुन्हा नवीन जीवन दिलं. आणि काल मी ज्यावेळेस फोन पाहत होते त्यांच्या सुनेच्या स्टेटसला लागले होते, एक फोटो होता, तरुण मुलगा होता 25 वर्षाचा, आणि तो मेला असं त्यांनी फोटो त्या स्टेटसला लावले होते. मी त्यांना मेसेज केला, फक्त फोन नाही केला, हे कोण आहेत? तर ती म्हटली माझी जी नणंद आहे, जी आजी ज्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना केली, तिच्या मुलीचा तो मुलगा. तो 25 डिसेंबरला त्याचं लग्न झालं आणि परवा दिवशी तो अटॅक येऊन गेला. फक्त 25 वर्षाचा होता. किती वर्षाचा होता? मी त्यांना म्हटलं विश्वासू होता का? म्हणे नाही.
तो विश्वासू नव्हता. त्याची आई विश्वासू होती, कारण ती माझे स्टेटस नेहमी तिच्या फोनवर असायची. ती मला पाहिलं नाही, मी तिला पाहिलं नव्हतं, पण मी नेहमी माझे व्हिडिओ जे असायचे ती पाहायची आणि माझे स्टेटसला माझे व्हिडिओ ती स्टेटसला ठेवायची. यावरून मला ती ओळखायची, अरे ती ढगे म्हणून. मी त्यांना विचारलं, ती ढगे म्हणून का? त्यांचं आडनाव ढगे होतं. हा म्हणे त्याच. मला खूप वाईट वाटलं. 25 डिसेंबरला त्या लेकराचं लग्न झालं आणि फेब्रुवारीमध्ये त्याला अटॅक येऊन मरतोय तो. आज त्याची बायको 1 का 1.5 महिने तिने आपलं विवाहाचं जीवन पाहिलं. काय तिच्या आयुष्यात तिने पाहिलं विचार करा. बायबल सांगते की सैतान घात नाश करायला आजही त्याला तो हा बघत नाही हा किती वर्षाचा आहे, लहान आहे, मोठा आहे का म्हातारा आहे. तो फक्त घात करणारा पाहतो, टपलेला आहे. तो फक्त घात करायला टपलेला आहे. लक्षपूर्वक ऐका. आज तर प्रभूने आम्हाला हे जीवन दिलेलं आहे. अजूनही आम्ही या जगामध्ये आहोत. आज आम्हाला माहित नाही की आमच्यासाठी तो दिवस कधी उगवेल, आम्ही कधी इथून प्रभूकडे जाऊ. पण जोपर्यंत आहे तोपर्यंत प्रभूसाठी जगूया. त्या कामाचं फळ आम्हाला देणार आहे. 25 वर्षाचा मुलगा, तरुण मुलगा अटॅक येऊन मरतोय. किती वाईट गोष्ट. तो प्रार्थनेत नव्हता, तो विश्वासू नव्हता, तो देवाबरोबर नव्हता, पण ऑटोमॅटिक त्याला मरण येणार आहे असं त्याला वाटलं तरी होतं का? डिसेंबरमध्ये त्याचं लग्न झालं, त्याला वाटलं तरी होतं का मी 1 का 1.5 महिन्यामध्ये मरेल? किती भयंकर गोष्ट आहे. मला तुम्हाला सांगायचंय, आम्ही पृथ्वीवर जिवंत आहोत, त्याचा फायदा करून घ्या. त्याचा काय करून घ्या? होय, त्याने आम्हाला मागून पुढून वेढलेलं आहे. बायबलमध्ये दिलेलं आहे, जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना निवडलं. मला तुम्हाला सांगायचंय, आज आम्ही इथे बसलोय हे प्रभू आम्हाला पाहतोय. आम्ही कुठून आलोय हे प्रभू आम्हाला पाहतोय. आम्ही देवासाठी काय करत आहे हे प्रभू आम्हाला पाहतोय. आमच्या मुखातले प्रत्येक शब्द तो प्रभू आपले ऐकतोय. आणि म्हणून आमच्या मुखावर आम्हाला नियंत्रण ठेवायचं आहे. दुसरी गोष्ट मला तुम्हाला सांगायचं आहे की प्रभू आम्हाला या ठिकाणी आम्ही जमलोय, प्रार्थना करत आहोत हे प्रभू पाहत आहे. तुम्हाला माहिती, प्रभू येशू ख्रिस्ताचा एक शिष्य होता नतनेल. त्याचं नाव काय होतं? नतनेल. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या 12 शिष्यांना निवडलं, योहान, याकोबाला, फिलिप, आंद्रिया, बायबल सांगतं की हा नतनेल होता फिलिपच्या गावामधला होता. कुठं होता? फिलिपच्या गावात. आणि बायबलमध्ये दिले की ज्यावेळेस ह्या फिलिपने ह्या नतनेलला येशूकडे घेऊन आला, फिलिप काय म्हटला माहिती त्या नतनेलला? हे तुला माहित आहे का, मसीहा मला भेटला. येशू ख्रिस्त मसीहा जो आहे तो मला भेटलाय, ज्याच्याविषयी मोशेच्या पुस्तकांमध्ये संदेश त्यांनी लिहून ठेवलेला आहे, ज्याच्याविषयी भविष्यवाणी झालेली आहे का देवाचा पुत्र ह्या जगात येणार आहे, जगाचा तारणारा ह्या जगात येणार आहे, तो मला भेटलेला आहे. आणि या फिलिपने नतनेलला सांगितलं आणि नतनेलला प्रभू येशू ख्रिस्ताकडे घेऊन आला. आणि बायबलमध्ये दिलेलं आहे की हा नतनेल म्हटला, कोण आहे तो? त्याला येशूकडे येण्याच्या अगोदर तो म्हटला, नासरेत येशू, योसेफाचा मुलगा. तेव्हा हा नतनेल म्हटला, नासरेत मधून तो जन्माला आलेला आहे, नासरेत मधून? कारण नासरेत बायबलमध्ये दिले की नासरेत गाव असं ठिकाण होतं की तिथे काही लोक चांगले राहत नव्हते, वाईट लोक होते, पाप करणारे होते, देवाचं भय न मानणारे होते, दुष्ट लोक होते. आता विचार करा, एखादी मुलगी आपण एखाद्या गावाची करायची असेल, पण त्या गावाची जर आपल्याला माहिती असेल का त्या गावातली मुलगी चांगली नाहीये, त्या शहरातली मुलगी चांगली नाही, नका बाई तिकडच्या मुली करू नका बरं का, आपण काय म्हणतो, त्या मुली लय वाईट, त्या कधीच नांदत नाही, बोलतात की नाही. ते 1-2 मुलींमुळे ते गाव पूर्ण बदनाम झालेलं असते. तसं ते नासरेत होतं, ते बदनाम झालेलं होतं. आणि हा नतनेल म्हणतो, अरे नासरेत मधून काय चांगलं निघेल का? तो म्हणतो, येऊन तर बघ. तर फिलिप म्हणतो, अरे ते येऊन तर बघ, ते येशूकडे बघतं खरं, येशूला ओळखतं खरं. आणि म्हणून आज बघणार आहोत नतनेलला प्रभू येशू ख्रिस्त काय म्हटला. प्रेज द लॉर्ड. काढूया आपण ते वचन, जाऊया योहान शुभवर्तमान 1 अध्याय आणि 14वे वचन. योहान शुभवर्तमान 1 अध्याय आणि 14वे वचन. योहान शुभवर्तमान 1 अध्याय आणि 14 वचनापासून 45 वचनापासून जाऊया.
45 वचन. हा, पहिला अध्याय 45 वाचूया. काढलं सर्वांनी? योहान पहिला अध्याय आणि 45. फिलिपाने नतनेलला भेटून त्याला म्हटले, ज्याच्याविषयी मोशेने नियमशास्त्रात लिहिले, भविष्यवाद्यांनी लिहिले, तो आम्हाला सापडला आहे. तो योसेफाचा मुलगा नासरेतकर आहे. या फिलिपाने प्रभू येशू ख्रिस्ताविषयी कुणाला सांगितलं? नतनेलला सांगितलं. कुणाला सांगितलं? नतनेलला सांगितलं. आणि नंतर पुढे काय झालं बघा. आणि मग 46 वचन. तेव्हा नतनेलानी त्याला म्हटले, नासरेथातून काही चांगलं निघेल काय? नासरेथातून काही चांगलं निघेल काय? आणि बघा पुढे काय म्हणत आहे. फिलिप त्याला म्हणाला, येऊन पहा. फिलिप काय म्हटला? येऊन पहा. आणि 47. मग येशूने नतनेलाला आपल्याकडे येताना पाहून त्याच्याविषयी म्हटले, पहा, हा इस्रायली खरा, याच्यात काही कपट नाही. प्रेझ लॉर्ड. याच्यात काही कपट नाही. येशूकडे त्याने जेव्हा पाहिलं, तो नतनेल जेव्हा येशूकडे येत होता, येशूला माहित होता हा फिलिप आता नतनेलला माझ्याकडे घेऊन येत आहे. आणि त्याच्याकडे पाहून म्हटला, हा खरा इस्रायल. इस्रायल म्हणजे देवाचे निवडलेले, देवाचे राजकुमार. हा, इस्रायल म्हणजे वेगळ्या जातीचे धर्माचे लोक नाही, वेगळ्या देशाचे नाही. इस्रायल म्हणजे निवडलेले. हा, आज आपण आत्मिक इस्रायल आहोत. प्रेझ लॉर्ड. आणि मग प्रभू येशू म्हटला, याच्यामध्ये काही कपट नाही. कारण बघा पुढचं वचन काय सांगत आहे. आणि 48. नतनेल त्याला म्हणाला, मला तू कुठून ओळखतोस? येशूने त्याला उत्तर देऊन म्हटले, फिलिपाने तुला बोलवण्यापूर्वी तू अंजिराच्या झाडाखाली होतास तेव्हा मी तुला पाहिले. प्रेझ लॉर्ड. लक्षात येतंय? येस. हा नतनेल प्रभू येशूला म्हणतोय की तू मला कसं काय ओळखतो? नतनेल म्हणतो, फिलिप तुला बोलवायला आला ना? ठीक आहे, आला की नाही? हो. मग त्याला बोलवण्यापूर्वी तू कुठं बसला होतास? अंजिराच्या झाडाखाली. अंजिराच्या झाडात. मला माहिती आहे ना तू कुठं बसला होता. प्रेझ लॉर्ड. हालेलुया. लक्षपूर्वक ऐका. तो नतनेल प्रभू येशूच्या समोर आला पण नव्हता, पण येशूला माहित होता हा इकडे येण्यापूर्वी त्या अंजिराच्या झाडाखाली बसला होता. कशा प्रकारे आमचं उठणं, बसणं, निजणं, बाहेर जाणं, येणं, प्रत्येक गोष्टी देवाला माहित असतं. हे नतनेल कुठे होता, काय होता, सगळं त्या प्रभूला माहित होतं. मला तुम्हाला एकच सांगायचंय, त्या प्रभूची नजर आपल्यावर आहे. येशूची नजर आपल्या कामाचं फळ तो आपल्याला देणार आहे. आपल्या कामाचं फळ तो आपल्याला देणार आहे. आमेन. प्रेझ लॉर्ड. म्हणून कोणत्याही प्रसंग, कोणत्याही अडचणी, कोणत्याही गोष्टी देवापासून तुम्हाला वेगळा होऊ देऊ नका. कामाचं फळ तुम्हाला मिळणारच आहे. प्रेझ लॉर्ड. बघा बायबल सांगतं पुढे काय झालं. आणि मग 49. नतनेलाने त्याला उत्तर दिले, रब्बी, तू देवाचा पुत्र आहेस, तू इस्रायलचा राजा आहेस. जसं त्या नतनेलाला कळालं, अरे खरंच मी त्या अंजिराच्या झाडाखालीच बसलो होतो आणि प्रभू येशूने ओळखलंय. तो म्हटला, अरे हा, तू खरंच रब्बी, तू गुरु आहे, तू देवाचा पुत्र आहे, तू इस्रायलचा राजा आहे. काय काय? गुरु. रब्बी म्हणजे गुरु, देवाचा पुत्र आणि इस्रायलचा राजा. 3 प्रकारे त्यांनी त्याला ओळखलं. प्रेझ लॉर्ड. हालेलुया. आज मला एकच म्हणायचंय, इथं आपण आलोय, बसलोय, भक्ती करत आहे, देवाचं वचन ऐकत आहे. माझा प्रभू तुमच्याकडे ना माझ्याकडे पाहत आहे. प्रेझ लॉर्ड. हालेलुया. तो आमच्याकडे पाहत आहे. आमच्या कामाचं प्रतिफळ तो देणार आहे. पण येशू त्याला काय म्हटला? जसं त्याने ओळखलं, तो काय म्हटला? 50. येशूने त्याला उत्तर देऊन म्हटले, मी तुला अंजिराच्या झाडाखाली पाहिले असे तुला सांगितले, म्हणून तू विश्वास धरतोस काय? तू याहून मोठ्या गोष्टी पाहशील. प्रेझ लॉर्ड. हालेलुया. तू म्हणून विश्वास ठेवतो का मी तुला असं सांगितलं का तू कुठं होतास? त्याच्यापेक्षा मोठ्या गोष्टी पाहशील. म्हणा, मी याच्यापेक्षा मोठ्या गोष्टी पाहील. 51. आणखी तो त्याला म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो, स्वर्ग उघडलेले आणि देवाच्या दूतांना चढताना आणि मनुष्याच्या पुत्रावर उतरताना तुम्ही पाहाल. तुम्ही काय पाहाल? स्वर्ग उघडलेले.
तो वैभवाने येताना. Yes, yes, yes. Praise the Lord. हालेलुया. आपल्या कामाचं फळ देण्यासाठी Amen. वैभवाने येताना तुम्ही पहा. Hallelujah. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. बोला येशू मसीह की जय. आणि खरोखर बायबलमध्ये दिलेलं आहे की अशा प्रकारे त्या प्रभू येशू ख्रिस्ताने नतनेलाला पाहिलं. मला तुम्हाला हे सांगायचं आहे की तो पण आम्हाला पाहतो, Yes, amen. कारण त्यांनीच आम्हाला शोधलंय. त्यांनीच आम्हाला शोधलंय, त्यांनीच आम्हाला निवडलंय, त्यांनीच आम्हाला बोलवलंय, त्यांनीच आम्हाला त्याच्या रक्ताने विकत घेतलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. आम्ही सोने चांदी आणि कोणत्या वस्तूने नाही, प्रभूच्या रक्ताने मोलवान असं ठरवलं त्यांनी आम्हाला. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. काय ठरवलंय? मूल्यवान ठरवले. मोलवान असं ठरवलेलं आहे. आम्ही मोलवान अशी लोक आहोत. पुढे एका वचनातून आपण बघणार आहोत. काढूया आपण वचन. 1 पेत्र पहिला अध्याय 19 वचन. 1 पेत्र पहिला अध्याय, 1 पेत्र पहिला अध्याय आणि 19 वचन. काढा आपण किती मोलवान आहोत. आणि जर तुम्हाला हे कळालं की मी देवाच्या दृष्टीने खूप मोलवान आहे, होय, तुम्ही नेहमी देवाचं गौरव करत राहाल, Amen. देवाची भक्ती करत राहाल, देवाची स्तुती करत राहाल. प्रेज द लॉर्ड. 1 पेत्र पहिला अध्याय, काढूया वचन Yes, amen. 18 वचन. 1 पेत्र पहिला अध्याय आणि 18 वचन. काढलं सर्वांनी? Yes. कारण हे तुम्हाला ठाऊक आहे की तुमच्या वाडवडिलांपासून चालत आलेल्या तुमच्या व्यर्थ वर्तणुकीपासून तुम्हाला सोने रुपे अशा नाशवंत वस्तूंनी विकत घेतले नाही, तर निष्कलंक निर्दोष कोकरा असा जो ख्रिस्त त्याच्या मोलवान रक्ताने तुम्हाला विकत घेतले आहे. Amen. प्रेज द लॉर्ड. वाडवडिलांपासून चालत आलेल्या व्यर्थ वर्तणुकीपासून आमचे पूर्वज पिढ्यानपिढ्यांची आमच्या पिढ्या हे व्यर्थ वर्तणूक त्यांनी केली. अज्ञानात ते होते, पण त्यांच्या वर्तणुकीपासून, त्यांच्या पापापासून, त्यांच्या श्रापापासून सोने आणि रुपे आणि अशा वस्तूंनी नाही, तर देवाच्या मोलवान रक्ताने आपण विकत घे. म्हणजे तुम्ही किती मोलवान आहात हे आम्हाला आता कळायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. येशूच्या रक्ताने विकत घेणं म्हणजे साधी गोष्ट आहे का? कलसे पत्र काढायचं नाही, पण पहिला अध्याय 13 वचनात असं दिलंय की आम्ही अंधाराच्या राज्यात होतो. सैतानाचं राज्य हे अंधाराचं राज्य आहे. आणि त्या अंधाराच्या राज्यातून परमेश्वराने आपल्या प्रिय पुत्राला या जगात पाठवलं आणि सैतानाचं राज्य जे अंधाराचं राज्य आहे, खंडणी देऊन आम्हाला त्याच्या राज्यातून काढून त्याच्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणून बसवलं. Amen. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. आता आम्ही कुणाच्या राज्यामध्ये आहोत? प्रिय पुत्राच्या. परमेश्वराच्या प्रिय पुत्राच्या राज्यामध्ये आहोत. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. आणि त्यासाठी त्यांनी स्वतःचं रक्त दिलं. हे रक्त घे आणि माझ्या लोकांना मोकळं कर. Amen. अंधाराचं राज्य म्हणजे मृत्यूचं राज्य, सार्वकालिक मृत्यू, तिथे दात खाणे, रडणे, किंचाळणे, तिथं नरक आहे. त्याच्यातून आम्हाला प्रभूने काढलं बाहेर आणि त्याच्या प्रिय पुत्राच्या राज्यात तिथं जीवन आहे, तिथं आणून घातलेलं आहे. आणि त्याच्या रक्ताच्या द्वारे क्षमा प्राप्त करून, क्षमा देऊन, लक्षपूर्वक ऐका, रक्त का? कारण रक्त म्हणजे जीवन आहे. रक्तामध्ये काय आहे? जीवन आहे. आमचं सर्व रक्त काढून टाकलं तर आम्ही जगू का? नाही ना. दुष्टाला जर बळी द्यायचा असेल तर काय चढवतात? काय चढवतात? आम्ही पण बळी गेलो होतो त्याच्यावर. प्रेज द लॉर्ड. येशूने स्वतःचा बळी देऊन आमचं बळी होण्यापासून वाचवलं. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. आम्ही बळी जाण्यापासून आम्हाला वाचवलेलं आहे. आणि बायबल काय सांगते? पुढचं वचन वाचूया. विश्व त्याचे पूर्वज्ञान जगाचा पाया घालण्यापूर्वीच झाले होते का आम्हाला रक्ताने विकत घ्यावा. जगाच्या पाया घालण्यापूर्वीच असं ठरवलं होतं परमेश्वराने की ही लोक जी आहेत यांना मी विकत घेणार आहे, माझी लोक त्यांना बनवणार आहे. प्रेज द लॉर्ड. पुढचं वचन. परंतु तो या शेवटल्या काळामध्ये तुम्हासाठी प्रकट झाला आहे. ते तुम्ही त्याच्याद्वारे देवावर, ज्याने त्याला मेलेल्यातून उठवले, त्याला गौरव दिले, त्याच्यावर विश्वास ठेवणारे आहात, म्हणून तुमचा विश्वास आणि आशा देवावर आहे. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. शेवटच्या काळामध्ये तो आमच्यासाठी प्रकट झाला. जगाच्या स्थापनेपूर्वी हे ज्ञान बायबलमध्ये दिलेलं आहे की हे ठरलं होतं, पूर्वज्ञान होतं. जगाचा पाया घालण्यापूर्वीच हे सगळ्या गोष्टी ठरवल्या होत्या.
पण शेवटच्या काळामध्ये बायबलमध्ये दिलंय प्रभू येशू प्रकट झाला. येशू ख्रिस्त जेव्हा जगामध्ये आला तेव्हापासूनच शेवटचा काळ चालू झाला बरं का. कारण तो शेवटच्या काळामध्येच आला. कोणता शेवट, कोणाचा शेवटचा काळ? या पृथ्वीचा शेवटचा काळ, या जगाचा शेवटचा काळ. प्रेज लॉर्ड. जसं मनुष्याला जन्म आणि मरण आहे तसं या पृथ्वीला पण आरंभ आणि शेवट आहे. प्रारंभ आणि शेवट आहे. आणि शेवटच्या काळात येशू जगामध्ये आला. आपली लोक जे त्यांनी रक्ताने विकत घेतलेली होती त्यांना निवडलं, त्यांना शोधलं आणि बायबलमध्ये दिलंय की तो पुन्हा आपल्यासाठी येणार, आपल्या कामाचं फळ देणार. प्रेज लॉर्ड. हालेलुया. पुन्हा आमच्यासाठी येणार, आमच्या कामाचं फळ देण्यासाठी. मग आम्हाला काय करायचंय? प्रभू मध्ये रोज जगायचंय. कोण काय करतंय, कोण काय बोलतंय, कोण आमच्याशी कसं वागतंय पाहूच नका. प्रेज लॉर्ड. हालेलुया. येशूने आमच्यासाठी काय केले ते पाहायला शिका. आमेन. प्रेज लॉर्ड. हालेलुया. माझ्या प्रभूने माझ्यासाठी काय केलंय ते पाहायला शिका आणि रोज देवाचा गौरव द्या. आमेन. देव म्हणतो की या जगा, प्रभू येशू म्हटलं या जगामध्ये क्लेश आहेत, संकट आहेत, पण तुम्ही घाबरू नका, माझी शांती मी तुम्हाला देतोय. मी या जगाला जिंकलेला आहे. आमेन. ती शांती तुमच्यामध्ये कार्य करते. येस. आमेन. तुम्ही म्हणाल काही असो, माझा देव माझ्यामध्ये आहे. प्रेज लॉर्ड. आमेन. डोळे बंद करूया, प्रार्थना करू. प्रभूची नजर आपल्याकडे आहे. देव आपल्याला समजतोय. आपण या वचनातून पाहिलं. धन्यवाद देऊया. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. थँक्यू जीसस. डोळे बंद करूया. काट्याचा मुकुट डोईवरी, रक्ताचे ओघळ अंगावरी. काट्याचा मुकुट डोईवरी, रक्ताचे ओघळ अंगावरी. अवघड वधस्तंभ खांद्यावरी, अवघड वधस्तंभ खांद्यावरी. येशू चालतो वाट दूर कालवरी, येशू चालतो वाट दूर कालवरी. कपटाने त्याला धरिले, असत्य आरोप केले. कपटाने त्याला धरिले, असत्य आरोप केले. निष्पाप असता येशू पापी त्याला ठरविले. निष्पाप असता येशू पापी त्याला ठरविले. वेताने मारिती अंगावरी, थुंकीती कोळी तोंडावरी. वेताने मारिती अंगावरी, थुंकीती कोळी तोंडावरी. अवघड वधस्तंभ खांद्यावरी, अवघड वधस्तंभ खांद्यावरी. येशू चालला, येशू चालला वाट दूर कालवरी. येशू चालतो वाट दूर कालवरी. हो येशू चालतो वाट दूर कालवरी. खरोखर देवा, ते वधस्तंभाकडे पाहायला शिकव. बायबलमध्ये दिले प्रभू येशू म्हटला, जसा मोशेने राणामध्ये साप उंच केला तसा या पृथ्वीवर मनुष्याच्या पुत्राला प्रभू येशू म्हणतो, जो कोणी मला उंच करेल त्याच्या ठाई जीवन असेल. या पृथ्वीवरून प्रभू येशूला आम्ही उंच करायला शिकवूया. या पृथ्वीवरून प्रभू येशूला आम्ही उंच करायला शिकूया. त्या प्रभूकडे पाहायला शिकूया. जे वचन ऐकत आहे त्यांना कळू दे माझ्या देवा की तुझी दृष्टी त्यांच्यावर आहे. येस. तू त्यांना मागून पुढून वेढलेला आहे. माझ्या त्यांच्या मुखातला प्रत्येक वाक्य तुला माहित आहे. येस रे बाप्पा. आणि तुझ्या लेकरांना दे बाप्पा
तू बदल. येस. तुझ्या लेकरांना तू आशीर्वाद दे. आशीर्वाद. तुझ्या लेकरांचं जीवन आशीर्वादित कर. आशीर्वाद. तुझ्या लेकरांच्या जीवनामध्ये तू कार्य कर. Yes, Lord. आम्हाला आता कळालेलं आहे का तू आपल्या दूतांसहित वैभवाने पुन्हा येशील प्रभू, आणि प्रत्येक व्यक्ती प्रभू आपल्या कामाचं फळ प्राप्त करेल. आमच्या कामाचं फळ तू आम्हाला देणार. त्यासाठी तुझ्यासाठी जगण्यासाठी Yes. देवा, तुझ्यासाठी जगण्यासाठी तू आम्हाला सहाय्य सहाय्य कर. कर. जे लोक बंधनात आहे, आजारात आहे, Yes, Lord. दुखण्यात आहे, देवा रडत आहे, अशा लोकांसाठी मध्यस्थी करण्यासाठी, अशा लोकांसाठी प्रार्थना करण्यासाठी, अशा लोकांना सैतानाच्या बंधनातून सोडवण्यासाठी Yes, yes, Lord. तू आमचा उपयोग करून घे. उपयोग करून घे. आमचा उपयोग करून घे. आणि जे लोक बंधनात आहेत त्यांना सोडव प्रभू. जे लोक अंधारात आहेत त्यांना सोडव सोडव प्रभू. माझ्या. त्यांना जिवंत देवाची ओळख होऊ दे प्रभू. ज्याने आम्हाला मागून पुढून भेटलेला आहे त्या लोकांना कळू दे प्रभू. आणि देवा प्रत्येकाला तुझं जीवन मिळू दे, Yes. तुझा आशीर्वाद मिळू दे. प्रभू येशूच्या नावात प्रार्थना करत आहे, म्हणून माझ्या देवा तू आहे. आमेन. Praise the Lord.